साहेब, उद्धव ठाकरे पक्षानं विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे, पण एकूण परिस्थिती लक्षात घेता भाजपकडून त्यांच्या नावाला सहमती किंवा त्यांची घोषणा होईल असं दिसत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये किंवा तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव होते त्यावेळेस भाजप आमदारांचं निलंबन असेल, पंतप्रधानांची नक्कल करणं असेल, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे अच्छा, हे लोक देशाच्या संविधानात आणि लोकशाहीमध्ये असे काही नियम दिलेत का की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे भाषणासंदर्भात, बोलण्यासंदर्भात, त्याचा परखड वापर करणाऱ्यांना पदं द्यायची नाहीत? असं असेल तर मला सांगावं. आम्ही नियम आणि संविधानाच्या तरतुदीनुसार विरोधी पक्षनेतेपद मागितलेलं आहे. आता त्याच विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर ते असे व्यक्ती बसलेले आहेत ज्यांनी गेल्या 3 वर्षात संविधानाचं अजिबात पालन केलेलं नाही. त्यांनी संविधानातील 10व्या शेड्यूलचं पालन केलेलं नाही. त्यांनी चुकीचे निर्णय दिलेले आहेत. त्यांनी राजकीय निर्णय भूमिका घेतलेल्या आहेत. मग त्यांना कसं काय तुम्ही त्यांच्या पदावर बसवू दिले? हा एक चर्चेचा विषय आहे. माननीय उद्धव साहेबांनी एका योग्य व्यक्तीची, लढाऊ झुंजार व्यक्तीची निवड विरोधी पक्ष नेतेपदासाठी केलेली आहे. आता सरकार या देशाचं संविधान आणि लोकशाहीची किती बूज राखत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सरकार काय निर्णय घेत आहे याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना युतीनं आपला उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसनं मागणी केलेली आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळावं. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. अनेक विषयांवर चर्चा होत असते. आम्ही 3 पक्ष एकत्र बसून चर्चा करतो. काल सुद्धा विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेत माननीय उद्धव ठाकरे साहेब होते. त्यांच्याशी 3ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केलेली आहे. त्यात जयंतराव पाटील सुद्धा होते. पण असंही सांगितलं जातं किंवा काँग्रेसकडून अशी माहिती येते की अडीच वर्षासाठी विधानसभेचं पक्षनेतेपद वाटून घ्यावं आणि एनसीपीकडे हे विरोधी पक्षनेतेपद 2.5 वर्षासाठी येईल. अशी कोणतीही मागणी कोणाकडूनही झालेली नाही हे मी ठामपणे सांगतो. आमचं संख्याबळ तिघांचे मिळून नक्कीच यावेळेला कमी आहे. ते कमी करण्यात आलं. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक पाऊल, विधिमंडळातली प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक नेमणूक ही 3 पक्षाच्या सहमतीनेच करतो आहोत. विधिमंडळातली निवडणूक म्हणाल तर आता विधान परिषदेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. 5 जागांसाठी निवडणूक होते आहे. अशा वेळेस महाविकास आघाडीचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तर त्यावेळेस कोणता पक्ष नाही असं आता कसं काय मी तुम्हाला सांगू. 3 पक्ष एकत्र बसतील आणि नक्की निर्णय घेतील आणि निर्णय घेण्यामध्ये आम्हाला कोणती अडचण नाही. मग काँग्रेस पक्षाचे दिल्लीतला हायकमांड असेल